ऐकलं की बदल होतोय. म्हणजे मोठे कार्यक्रम हे जे आपण आयोजित करतो, हजार पुस्तकांमधला कंटेंट ती बोलून गेलेली आहे, त्यातलं सार सार सांगून गेली. तर आवर्जून ऐकायला या, आजूबाजूच्या आपल्या सगळ्या लोकांना सांगा. वही घेऊन आलो म्हणजे जास्त बोलणार नाही. विचारमंचावर उपस्थित असलेले सर्वच जण त्यांचं मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. बंधू भगिनींनो, 27 वर्षापासून सुरू झालेला हा सगळा एक प्रयोगशील शाळेचा प्रवास आहे आणि तो केवळ लोकसहभागातनं चाललाय. म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम 2 दिवसाचा उभा राहतोय, सगळं बाकी एक जेवणाची सगळी व्यवस्था पालकांनी उचललेली आहे. आमचे माजी विद्यार्थी, नगरपालिका यांनी काही मांडव अमुक याचा जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे लोकसहभागाशिवाय हे होणार नाही हे आम्हाला कळतंय. या निमित्ताने, कारण आपण बहुजन आहोत आणि कुणबी आहोत, तर कुणब्याचं आपण सतत बेसावत आहोत हे बाय डिफॉल्ट आहे आपल्याला. संदीप, कुणबी आहे तर बाय डिफॉल्ट, बहुजन आहे आम्ही, पण बाय डिफॉल्ट आम्ही बेसावत आहे. तर आजचा युगधर्म असा आहे असं मला वाटतं की शिक्षण, ज्ञान निर्मिती, ज्ञानाच्या प्रसाराची प्रक्रिया, संशोधन हे आता समाजाच्याच मालकीचं असलं पाहिजे. ती खाजगी मालमत्ता होऊ नये याच्यासाठी आता आपल्याला जागं झालं पाहिजे. हे या निमित्ताने मी सगळ्या आपल्या लोकांना आवाहन करतोय. दुसरं महत्वाचं आवाहन करतो की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, कारण घटनेनं दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांना इतके अधिकार दिलेत, त्यामुळे वारे गुरुजी म्हणतात तसं आता सरकारच्या नावाने ओरडायचं नाही. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत, कारण जिल्हा परिषदेचाही सहभाग होता. आपण आपल्या पातळीवर 10% तरतूद आपल्या शिक्षणासाठी केली पाहिजे असं आपल्याला ग्रामसभेत ठरवलंच पाहिजे. असं ऐश्वर्याताई आपल्याला ठरवलंच पाहिजे. म्हणजे ऐश्वर्या जशी भाषणं ऐकतेय ती म्हणते मी माझ्या मुलीला चांगली मराठी शाळा शोधूनच टाकणार. बघा बदल कसा होतो, बदल कसा होतो बघा. आणि एक शेवटची मागणी म्हणा किंवा एक संकल्प आपण सगळेजण असा करूयात. शिक्षण क्षेत्रातली महत्वाची लोक आहेत शिक्षक. या शिक्षकांबद्दल अत्यंत आत्मीयतेचा आदरभाव असणारी संस्कृती पुन्हा आपल्याला उभी करावं लागणार. त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, तुटपुंजा मानधनात हे सगळे माणसं काम करतायत आणि अवहेलना त्यांच्या पदरी आहेच. तो प्रस्थापितांचा डाव आहे. पूर्वी आम्ही म्हणायचो की राज्यकर्ता वर्ग असा आहे, आता राज्यकर्ता वर्ग ही प्यादा झालेला आहे. हे चालवणारे जे प्रस्थापित आहेत ते मोठे भांडवलदार आहेत, मोठे बुद्धिवादी लोक आहेत. या सगळ्यांना मात द्यायची असेल तर आपल्याला आता उभं राहिलं पाहिजे आणि समाजासाठी झिजणारे जे जे काही म्हणून घटक आहेत, कारण शाळा चालवणं सर आम्ही एक जन आंदोलन असंच मानतो, म्हणून आम्ही टिकलो. प्रत्येक गोष्टीकडे पाहताना हे जन आंदोलन आहे आणि ते लोकसहभागाशिवाय होणार नाही. आणि त्याच्यासाठी शिक्षण व्यवस्थेत काम करणाऱ्या माणसांना पुन्हा आदरभावाकडे न्यावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला आता इथून उठता येणार नाही. असा एक मी संकल्प व्यक्त करतो. आपण पुन्हा सगळेजण आलात. 2 दिवस खूप भरगच आहे. हे सगळं ऐकायला नाही मिळणार आपल्याला. बघा, एक अर्ध्या तासाच्या ऐकणारे ऐश्वर्या म्हणजे ती नुसती नगराध्यक्ष नाहीये, ती एक अत्यंत नॅशनल लेवलला खेळलेली धनुर्धारी पटू आहे. तिला असं वाटतं की मला माझ्या मुलीला घालायची वेळ आहे की मी चांगली मराठी शाळा सुटते. दादा कसं करायला लागेल? म्हणलं होईल सगळं बरोबर. तर ऐकलं की बदल होतोय. म्हणजे मोठे कार्यक्रम हे जे आपण आयोजित करतो, ही माणसं येतात. प्राजक्ता बोलली ना, म्हणजे तिचं वय आणि 1000 पुस्तकांमधला कंटेंट ती बोलून गेलेली आहे, त्यातलं सार सार सांगून गेली. तर आवर्जून ऐकायला या. आजूबाजूच्या आपल्या सगळ्या लोकांना सांगा. असू देत काही जण इंग्रजी माध्यमाचे आपली मुलं, काय त्यांनी अपराधी मानायचं काही गरज नाही. चुका दुरुस्त करता येतात, हे सुद्धा आपल्याला संदेश दिला पाहिजे. पुन्हा एकदा मी आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. इथलच्या सगळ्या परिसराचा मनसोक्त आनंद घ्या. 2 दिवस ही जी माणसं येणार आहेत त्यांच्या बरोबर राहा. फक्त सेल्फी काढू नका. लग्नातले फोटो आपण नंतर पाहत नाहीत. त्यांना 4 प्रश्न विचारा सेल्फी काढण्यापेक्षा, कारण त्यांच्याकडचं जे ज्ञान आहे ते
जे मिळते सहज उपलब्ध त्याचा आनंद घेऊयात. पुन्हा एकदा मी आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.